हे जाणून घेण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। औरंगजेबाबाबत केलेलं वक्तव्य अबू आझमींना भोवलं। अबू आझमींचं अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर। औरंगजेबाची कबर उखडून फेका, नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर अबू आझमींवरच्या निलंबनाच्या कारवाईचं केलं स्वागत। कोरटकर असो किंवा कुणीही असो, जो महाराजांचा अपमान करेल त्याला सोडणार नाही। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। धमकी प्रकरणी पोलीस करणार तपासणी। सर्व आमदारांसाठी आयनॉक्स थिएटरमध्ये छावा सिनेमाचं स्क्रीनिंग। तर गद्दारांनी छावा पाहिलाच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा टोला। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव। महाविकास आघाडीनं विधिमंडळ सचिवांकडे सोपवला प्रस्ताव। प्रस्तावाला उशीर झाल्याचं ठाकरेंचं विधान। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती। नाशिक सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? विधान परिषदेत सतेज पाटील आणि अनिल परबांचा सरकारला सवाल। तर या अर्थसंकल्पात देऊ असं म्हटलं नव्हतं, मंत्री अदिती तटकरेंचं स्पष्टीकरण। काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर। धारावीत लेदर कामगारांसोबत साधणार संवाद। धारावी पुनर्विकासाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व। बीडच्या शिरूरमध्ये गावगुंडांकडून एका व्यक्तीला अमानुष मारहाण। मारहाणीचा थरारक व्हिडिओ समोर, आरोपी मात्र अद्याप मोकाट। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी तुर्तास पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम। तर पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही, उच्च न्यायालयाचा सवाल।